मित्रांनो, स्वागत आहे तुमचं धन मराठी चॅनलमध्ये. आज हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी, कारण की आज मी माझ्या स्टुडंटला घेऊन आलो आहे आणि तिला शिकवणार आहे प्राईज ॲक्शन. तिच्यासोबत तुम्हीही नक्की शिका आणि हा व्हिडिओ मोठा असेल थोडा, पण तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी यात शिकायला भेटणार आहे. तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस येतं आहे नाही येतं आहे, पण हा एक बेसिक फाउंडेशन आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्या प्रत्येक मित्रासोबत, प्रत्येक नातेवाईकासोबत शेअर करा, ज्याला तुम्हाला वाटतं की त्यांनी चार्ट्स बघून थोडीशी ट्रेडिंगमध्ये त्याचं नॉलेज वाढवलं पाहिजे. तर चला तर मग चालू करूया. मी तुमच्यासोबत माझ्या स्टुडंटला इंट्रोड्यूस करतो. सुहानी माझी स्टुडंट आहे. तर सुहानी, आज आपण प्राईज ॲक्शन शिकणार आहोत. येस. तुला प्राईज ॲक्शनबद्दल काही माहिती आहे का, किंवा टेक्निकल ॲनालिसिस असं कधी ऐकलं आहे बऱ्याचदा आणि चार्ट्सवर पण ते ग्रीन रेड कॅन्डल्स बघते, पण असं काय कधी कळलं नाही, पण खूप इंटरेस्ट आहे हे सगळं. चार्ट्स सगळेच लोक बघतात आणि तेच होतं की बऱ्याचदा ह्या कॅन्डल्स काय आहेत किंवा प्राईज नक्की काय सांगते खूप लोकांना नाही कळत. पण मी असं तुला एक थोडक्यात सांगायचा प्रयत्न करेल की प्राईजमध्ये सगळं काही आहे. आणि आज आपण प्रत्येक कॅन्डलला बघू, तिची भाषा समजून घेऊ की ती आपल्याला काहीतरी माहिती देते आणि त्या माहितीचा तुला खूप फायदा होईल. तर चल चालू करूया लवकर. ग्रेट. प्राईज म्हणजे काय, मी तुला एक उदाहरण देतो, म्हणजे एक स्टोरी सांगतो की त्यातनं तुला कळेल की प्राईजचं एवढं महत्त्व काय आहे. आपण बऱ्याचदा म्हणतो एखादी वस्तू एवढ्याला आहे. डेली रुटीन आयुष्यात आपण म्हणतो की मला कांदे घ्यायचे आहेत आणि कांदेचा भाव हा चालू आहे आणि मग तुला तो भाव चांगला किंवा वाईट किंवा खूप महाग आहे किंवा खूप स्वस्त आहे हे कशावरनं वाटतं? कारण की तू बघते की काल तो कितीला होता किंवा तू यापूर्वी कितीला विकत घेतला होता आणि तो महाग झाला का नाही. तसं आजकाल आपण म्हणतो ना की गॅस महाग झालेत आणि आपण म्हणतो का महाग झालेत, कारण की आपण परवापर्यंत मागच्या आठवड्यापर्यंत गॅस खूप स्वस्तात विकत घेत होतो आणि आज आपल्याला लक्षात आलं अरे नाही, आज आपल्याला अचानक 60 रुपये जास्त द्यायला लागतात. तर तसंच एकदा एका शेतकऱ्याबरोबर असं झालं. त्याच्या मित्राने त्याला फोन केला की अरे, आणि हे लोक कांदे विकतात, हे कांदे लावायचे हे सगळे शेतकरी. त्याचा मित्र मार्केट यार्डात गेला आणि त्याला यार्डातनं कांद्याला चांगला भाव मिळाला. साधारण तो दुपारी गेला होता आणि त्याचा कांदा, असं आपण एक्झाम्पल करता घेऊया की त्यांनी 40 रुपयाला विकला. त्यांनी त्याच्या मित्राला सांगितलं की आज 40 रुपयाने जातोय कांदा, खूप चांगला आहे, तू तुझेही घेऊन ये. आता हा काय करतो, त्यांनी ती माहिती ऐकली आहे, तो जातो घाई पूर्ण पॅक करतो, त्याच्या लॉरी भरतो आणि घेऊन जातो मार्केट यार्डात विकायला. मार्केट बंद झालेलं असतं आणि बंद झालेलं असताना त्याला असं कळतं तिकडे एक व्यापारी भेटतो आणि तो व्यापारी त्याला म्हणतो की मार्केट तर बंद आहे, तू उगाच घेऊन आला, आता उद्या घेऊन ये. तो म्हणतो नाही, आज माझ्या मित्राला चांगला भाव मिळाला तर तुम्ही मला नक्की सांगा, मला विकायचेच होतं माझे एवढे कांदे. आणि तो त्याला सांगतो की एक काम करायला लागेल, तुला आता मला 30 रुपयाला द्यायला लागेल. आता याच्याकरता ती 30 रुपयाची प्राईज याला वाईट वाटायला लागली. बरोबर. का, कारण की मित्रांनी त्याला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की 40ला मी विकलेत. करेक्ट. आता आपण आपल्या मित्राशी कंपॅरिझन करतो की अरे त्याला तर 40 रुपये मिळाले, मला आता हा 30च देतोय. मग तो त्याला विचारतो की अरे असं का होत आहे, म्हणजे साहेब की मी, माझा मित्र आता गेला, त्यांनी 40नी विकले आज दुपारीच आणि मला तर तुम्ही 30च सांगताय. मग ते त्याला पूर्ण माहिती देतात. ते त्याला म्हणतात असं नाही आहे, तुझा मित्र आला तेव्हा अचानक भाव वाढले होते. काय झालं, सकाळी जेव्हा मार्केट चालू झालं आणि भाव फुटला होता कांद्यांचा, तर तेव्हा कालचा रेट कांद्यांचा काहीतरी होता आणि त्याच्यातनं आज खाली, म्हणजे तुझ्या मित्राला जेव्हा 40 मिळालं तर सकाळी भाव तर 25 रुपयापासून चालू झाला आणि 25 रुपयावरनं भाव घसरला आणि 20 रुपये पण झाला एका वेळेस. आणि 20 नंतर अचानक काय झालं की दुपारी एक शेवटची गाडी भरायची होती आणि थोडासा कांदा बाकी राहिला होता घ्यायचा आम्हाला आणि तो पाठवायचा होता, तर त्याकरता मग याचे 40ने घेतले. पण मेजर व्यवहार हे 20 ते 22 रुपयातच झालेत. बरोबर. मी तरी तुला आता 25 देतोय. आता हा याच्या मित्राशी कंपॅरिझन करत होता की मला 25 का 30 रुपयाचे मिळतात, ते चांगले आहेत का मला माहिती नाही. पण आता शेवटी मला जेव्हा मला पूर्ण माहिती मिळते की सकाळी ओपनिंगचा भाव होता, तो ओपनिंगचा भाव 20 रुपये होता, 25 रुपये होता, तिथनं खाली 20 रुपयापर्यंत भाव गेला. बरोबर. आणि एकच व्यवहार झाला 40 रुपयाचा, तो त्याच्या मित्राचा होता. त्याचा मित्र लकी ठरला, त्याचे कांदेही कमी असतील किंवा त्यावेळेस तेवढी डिमांड होती की तो होता आणि तो तिथं होता, त्याला मिळाला. बट मॅक्झिमम जेव्हा तुला कळतं की मॅक्झिमम आज पूर्ण गावातल्या लोकांचा 22 रुपयांनी झालाय आणि मला आता 30 मिळतात आहे, तर तेव्हा तुला एक अंदाज येतो अरे नाही यार, मग मला मे बी बेटर प्राइस मिळते. बरोबर. त्याला आपण म्हणतो प्राइस. आणि ही जे आज जो काय व्यवहार झाला ना, म्हणजे 25चा 20 झाला, 20 40 आणि परत शेवटचा व्यवहार 30 होतोय, या सगळ्या गोष्टींना प्राइस ऍक्शन असं म्हणतात.
आणि मी तुला थोडक्यात सांगेल हे फक्त आज दिवसाचं प्राइस ॲक्शन. मग हेच मार्केटमध्ये होत आहे. म्हणजे आता तुम्ही याच गोष्टी मार्केटला लावा. तू हे सगळं समजून घे की आज SBIचा जर शेअर ट्रेड होतोय तर सकाळी कुठेतरी एका भावाला ओपन होतो. करेक्ट. तो तिथनं पडतो. समज 1100 रुपयाला ओपन झाला SBI, तो तिथनं पडला आणि 1000 झाला, तर 100 रुपये खाली आला. 1000 वरनं परत वरती गेला, 1200 झाला, तर 200 रुपये वाढला. बंद कुठे झाला? तर 1150 ला झाला. तर या सगळ्या मुवमेंटला हे जे दिवसभर व्यवहार झाले ना, याला प्राइस ऍक्शन म्हणतात. ओके. आलं. आणि यालाच टेक्निकल अनालिसिस म्हणतात. म्हणजे ओके. एकदम साधं सोपं की आपल्या आणि एक कॅन्डल मध्ये या चारही गोष्टी आहेत. त्यालाच आज तुम्ही सगळेजण म्हणतात ओपन, हाय, लो आणि क्लोज, OHLC. ओके. तुम्ही मला दाखवू शकता का एका डायग्रामवर? चल मग तुला मी दाखवतोय की चार्टवर. आता आपण आपल्या धन प्लॅटफॉर्मवरती ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट ओपन करू. ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टवरती तुला कॅन्डल ज्या दिसतात त्या आता मी तुला आपल्या या एक्झाम्पल प्रमाणे समजून दाखवतो की काय आहेत आणि नक्की त्याच्या व्हॅल्यूज कुठे बघायला मिळतात. ओके. तर जसं आता आपण डिस्कस करत होतो स्टेट बँक बद्दल, SBIचा मी तुझ्यासमोर चार्ट ओपन केलाय आणि जर तू आता बघू शकते तर ही आजची कॅन्डल चालू आहे. जेव्हा आपण या आजच्या कॅन्डलवरती जातो तर आता आपल्याला इथे वरच्या साईडला, तू वरती जर लक्षात देशील तिथे OHLC आणि त्याच्या पुढे एक अजून एक व्हॅल्यू पण आहे -10, -9 आणि पर्सेंटेज. हे त्याचं आजचं मुवमेंट आहे. आता आज काय, तो ओपन आहे 1073.9, 1073 रुपयाला ओपन झाला SBI. हाय काय लागलाय 1073 रुपये 90 पैसे, तोच हाय. म्हणजे जसं आपण कांद्याच्या व्यवहारात घेतला की 40 रुपये समज हाय होता, तो त्याचा हाय होता. ओपन याचा 1073 आणि हाय पण सेम आहे. लो आज किती खाली गेला होता? 1047 पर्यंत गेला होता. आणि क्लोज म्हणजे आत्ताची प्राइस तो दाखवतोय. मार्केट जर क्लोज झालं असेल तर 1056 ला. तर ह्या चार व्हॅल्यू चार्टवरती एका कॅन्डलवरती आजच्या ट्रान्झॅक्शनच्या असतात. करेक्ट. आता तू कॅन्डल जेव्हा बघते ना तर तू कॅन्डल कुठल्या वेळेची बघते यावर खूप महत्वाचं असतं. तर प्राइस ऍक्शनचा पुढचा महत्वाचा विषय हाच आहे. हे बरं झालं तू एक्झाम्पल बघायला सांगितलं की चार्ट दाखवा. तर चार्ट दाखवता दाखवता तुला अजून एक गोष्ट आता कळायला भेटेल की कुठल्या दिवसाचा तू चार्ट बघते, कुठल्या दिवशीची प्राइस बघते, किती वेळाची बघते, याला टेक्निकल अनालिसिसमध्ये किंवा प्राइस ऍक्शनमध्ये म्हणतात टाइम फ्रेम. ओके. टाइम म्हणजे आज जसं आपण कांद्याच्या व्यवहाराबद्दल बोलत होतो तर तो व्यवहार त्या एका पूर्ण दिवसाचा होता. समज तो व्यवहार कुठल्या तरी सोमवारी झालाय तर त्या सोमवारच्या पूर्ण दिवसाची माहिती होती. जसं आज आपण इथे 1 डे जेव्हा सिलेक्ट करतो, तुम्ही जेव्हा टाइम फ्रेम मध्ये डेली टाइम फ्रेम 5 मिनिटं 15 मिनिटं जे काय सिलेक्ट करतात, एक आठवडा, एक महिना, तर त्यामध्ये तुम्हाला कळतं की त्या प्राइसची रेंज त्या एका दिवसाची किती होती, त्या एका आठवड्याची किती होती. म्हणजे तुम्हाला प्रत्येक कॅन्डल सॉफ्टवेअर्स असल्यामुळे हे सगळं इतकं सहज सोपं होतं आजकाल आपल्याकरता की तुम्हाला त्या दिवसाची रेंज, त्या दिवसाची पूर्ण ओपन, हाय, लो आणि क्लोज सगळं बघायला मिळतं. म्हणजे 5 मिनिटात जर तू इथे 5 मिनिटात क्लिक करशील तर मागच्या 5 मिनिटात SBI मध्ये ओपन, हाय, लो आणि क्लोज काय होता हेही तुला कळायला भेटेल. तर म्हणून टाइम फ्रेम ही तितकंच महत्वाचं आहे की तुला तुझी माहिती काढायची आहे. आता जसं तू कांद्याचा व्यापारी आणि शेतकरी असेल तर तुला कुठल्या दिवशीची माहिती हवी, 2 दिवसापूर्वीची माहिती हवी का, कालची हवी का, तर या सगळ्या गोष्टी तुला टाइम फ्रेम सिलेक्शनवरनं आता कळेल. करेक्ट. आलं लक्षात? हो. तर आता तुला एक कॅन्डल आली लक्षात की एक कॅन्डल कशी आहे. हो, मला इथपर्यंत कळालं की तुम्ही कॅन्डलचा ओपन, हाय, लो, क्लोज हे खूप छान समजवलं. पण आता हे ग्रीन किंवा रेड हे असं काय, किंवा हा सेपरेशन काय कलरमध्ये, त्याचं काय नेमकी महत्त्व आहे? ते चल आता मी तुला समजवतो की नक्की कलर कसा बनतोय कॅन्डलचा. तर आपण आपल्या लेवलवर एक कॅन्डल मी तुला ड्रॉ करून दाखवतो. ओके. तर कॅन्डल ड्रॉ करताना आता आपल्याकरता महत्वाचे आहेत त्याचे पॉइंट्स, ओपन, हाय, लो आणि क्लोज काय आहे. आता आपण असं प्रिझ्युम करू की तो जो आपलाच एक्झाम्पल घेऊया कांद्याचा की ज्याच्यात तो प्राइस ओपन झाली ती त्या दिवशी 25 रुपयाला आणि खाली 20 पर्यंत गेली, वरती 40 गेली आणि 30 ला बंद झाली आहे. तर आपण ओपन प्लॉट करूया पहिले की ओपन इथे झाली प्राइस, आपण समजूया 20 रुपये आहे. 20 रुपयावरनं प्राइस खाली गेली पहिले, म्हणून मी खाली एक लेवल मार्क केली आणि मग नंतर वरती पण प्राइस गेली आहे जी 40 पर्यंत गेली आहे. मी जनरली याला राईटला प्लॉट करतोय. आता हा माझा 30 रुपीज आहे प्राइस, वरची 40 आहे माझी प्राइस, ही खालची प्राइस माझी 20 आहे आणि ही माझी प्राइस 25 आहे. बरोबर? हो. आता तुला एक्झाम्पल नाही लक्षात येईल, याला बार चार्ट म्हणतात. बरोबर. पूर्वी पहिले बार चार्ट डेव्हलप झाले होते.
ओके. त्यानंतर आता ह्या बार चार्टमध्ये काय केलं की या साईडला प्राइस ओपन त्यांनी काय केलं की पहिले हाय आणि लो कनेक्ट केले. 40 रुपयाने 20 रुपयाला कनेक्ट केलं की आज व्यवहार 40 ते 20 मध्ये झाला. ओपन कुठे झाला आता तर 25 ओपन वर. 25 वर झाला म्हणून लेफ्ट साईडला ओपन प्लॉट केला ओके. आणि राईट साईडला क्लोज जिथे झाला व्यवहार 30 रुपयाला क्लोज झाला आज तर 30 रुपयाला राईटला प्लॉट केलं. बट आता हा चार्ट पूर्ण बघायला खूप क्लटर्ड वाटायचा, कळायचंच नाही, माहितीच नाही मिळायची. म्हणून बार चार्टवरनं इन्व्हेंट झाला कॅन्डल स्टिक्स पॅटर्न. ज्या Okay. कॅन्डल आता तू बघते ना रेड आणि ग्रीन, हा जो प्रश्न तू विचारला याला यांनी क्लोज करायचं ठरवलं. आता हा जो लेफ्टचा ओपन होता यांनी याला असं कनेक्ट करून पूर्ण बनवून घेतलं. जेव्हा याला कनेक्ट करून बनवलं तर आता असं काहीतरी तुला मध्ये एक कलर दिसायला लागला, कॅन्डल दिसायला लागली. या कॅन्डलला बॉडी असं म्हणतात. तर ही बॉडी असते कॅन्डलची. ओके. आणि या ज्या वरती आता दिसतात आहे तुला त्याच्या बाहेर यांना विक असं म्हणतात. ओके. ठीक आहे. तर हे बॉडी आणि विक आहे. पण आता यात तुला कसं कळेल, कारण की जेव्हा बार चार्ट बनवला होता तर बार चार्ट मध्ये तुला हे ओपन आणि क्लोज दिसायचे. बरोबर. कारण की तुला कळायचं की लेफ्ट साईडचा ओपन आहे तर मी इथे ओ लिहून टाकेल, इथे सी लिहील. याचा आता कसं कळेल तुला की ओपन कुठे झालंय, म्हणजे ह्या साईडची लाईन ही वरची होती की खालची होती. बरोबर. तर त्यामुळेच याला कलर दिला गेला. जेव्हा असा बारा असेल, ओपन वरती झाला तर व्यवहार आणि क्लोज खालती झाला, जेव्हा याला क्लोज करतात तेव्हा याला कलर देतात रेड किंवा कुठलाही डार्क कलर. त्याच्यात ओपन वरती असतो तुमचा आणि क्लोज खालती. म्हणजे आपण म्हणतो ना मार्केट खराब झालं, आज सकाळी मार्केट ओपन झालं तर वरती आणि तिथनं पडलं आणि क्लोजही खालती झालं, तर त्यामुळे हा आहे रेड. आणि जेव्हा ओपन खालती असतं आणि क्लोज वरती असतो तेव्हा त्या कॅन्डलचा कलर असतो ग्रीन. तर त्याचं ते महत्व आहे. तर म्हणून कलर असा भेटतो आणि त्यामुळे आपल्याला कलर दिसतो की हा कलर काय चालू आहे. नशिबाने आज मार्केट चालू आहे. तू लाईव्ह आता एखादं बघू शकते की काय नक्की होत आहे. तर चल एक कॅन्डल आता आपण लाईव्ह 5 मिनिटाची सहज बघूया, म्हणजे तुला कळेल की हा कलर बनतो कसा आहे नक्की. आता बघ इथे ही कॅन्डल चालू आहे. जेव्हा आपण याच्या कर्सरवर नेऊ तर वरती बघ 1057 ला ओपन झाली आहे. 1057चा हाय आहे, लो 1055चा होता त्याला आणि क्लोज 56 आहे. तर जो 56चा क्लोज आहे ना हा त्याच्या ओपन पेक्षा खाली आहे बघ. ओपन 1057 होता बरोबर आणि आता खाली चालू आहे 55 ला, म्हणून कलर रेड आहे. जसं तो त्याच्या ओपनच्या वरती जायला लागेल तसं कॅन्डलचा कलर ग्रीन होऊन जाईल. करेक्ट. तुला चारही गोष्टी इथे दिसतात आहे. या चारही गोष्टींव्यतिरिक्त अजून एक महत्वाची गोष्ट चार्टवर दिसते. तू बघू शकते का काय काय आहे चार्टवर अजून, की या 4 गोष्टी तर आपल्याकडे आहे माहिती. अजून या व्यतिरिक्त काय आहे चार्टवर? ते पॉइंट्स. पॉइंट्स तर आहे, म्हणजे आपण किती या टोटल किती चेंज झाला. आता हा जो पॉइंट असतो ना हा कधी पण ओपन आणि क्लोज मध्ये कॅल्क्युलेट होतो की हा किती फरक आहे. हाय आणि लो मधले पॉइंट तर नाही काढत येतो. म्हणजे मार्केट कुठे ओपन झालं कुठे क्लोज झालं ते तुमच्या पॉइंट्स मध्ये कळतं. आता बघ 1057च्या वरती थोडंसं जायला लागलाय तर ते कॅन्डलचा कलर बघ ग्रीन झालाय. करेक्ट. आलं लक्षात. मग आता आपण कॅन्डल्सला यांनी काही नावं दिले की प्रत्येक कॅन्डल आपल्याला एक माहिती देते, ते आपण समजून घेऊ आणि त्यावरनं मग आपण पुढे जाऊया प्राइस ऍक्शनला. इथपर्यंत आलंय लक्षात तुला? तर आता मी तुला काही पॅटर्न्स ड्रॉ करून दाखवतो. त्याला प्राइस ऍक्शन मध्ये किंवा टेक्निकल अनालिसिसच्या बेसिक्स मध्ये कॅन्डल स्टिक्स मध्ये असं म्हणतात की कॅन्डल्सला नावं दिली गेली. हे जॅपनीज लोकांनी कॅन्डल स्टिक्स पॅटर्न इन्व्हेंट केले. तर त्या लोकांनी यांना जॅपनीज असं आपण म्हणू शकू काही नावं आहेत जे त्या कॅन्डलला दिली गेली आणि त्या कॅन्डलवरनं त्यांनी त्याचं महत्त्व सांगितलं की नक्की या कॅन्डलचं महत्त्व काय आहे. आणि तो महत्त्व कसा डिसाईड करायचा ते आपल्याला आपल्या नॉर्मल अंडरस्टँडिंगनी पण लक्षात येतं की अरे हां यातही असं झालं तर आपण आपल्या उदाहरणाशी त्याला जोडूया आणि बरं प्रत्येक वेळेस अनालाइज करू की नक्की होतं काय. तर आता मी तुला दाखवतो की एक कॅन्डल अशी बनते पहिली. आता आपण सगळ्या अशा कॅन्डल्स बघणार आहोत जेव्हा मार्केट बुलिश असतं. बुलिश मार्केट म्हणजे काय? बुलिश आणि बेरिश हे पण ऐकलेलं आहे. पण बुलिश मार्केट म्हणजे जेव्हा मार्केट वर जात असतं त्याला बुलिश मार्केट म्हणतात. जेव्हा मार्केट पडत आहे तेव्हा आपण त्याला बेरिश मार्केट म्हणतो. की अप ट्रेंड आहे, अप ट्रेंडला बुलिश हा वर्डही आहे आणि डाऊन ट्रेंडला बेरिश हा वर्ड आहे. तर जेव्हा मार्केट वर जात आहे तर ऑब्व्हियसली तो चांगल्या कॅन्डल्स बनवत असेल वर जाताना. बुलिश
पॅटर्न्स बनवत असेल. बुलिश पॅटर्न्स म्हणजे काय, जसं आता तू प्राईसमधनं मला सहज सांग की कुठलीही प्राईस एका लेवलवरनं वाढली आणि वर गेली तर तू म्हणशील की वाढली आहे प्राईस, हो चांगलं आहे ज्यांनी ती वस्तू विकत घेतली आहे. हो शेअर्सच्याच अँगलने बघ, समज तू SBI विकत घेतला 1057ला, तुला काय हवंय ॲज अ बायर की प्राइस वरती जायला हवं. 1057चा जर समज 1060 झाला शेअर, 3 रुपये वाढला, तर तुझ्याकरता आज ती 3 रुपयाची कॅन्डल बनली ना. करेक्ट. समज ती एका दिवसाची कॅन्डल आहे, 5 मिनिटाची आहे, 1 तासाची आहे, पण ती ग्रीन बंद झाली आहे. म्हणजे प्राइस जर वर गेली, ग्रीन कॅन्डल झाली, म्हणजे बायरला ते आवडत आहे, म्हणून आपण त्याला बुलिश कॅन्डल असं म्हणतोय. तर हा पहिला पॅटर्न आहे. मी याला जेव्हा असं ब्लँक ठेवतो तर याला असं समज की ही बुलिश पॅटर्न आहे. याचा ओपन इथे खाली आहे आणि क्लोज वरती आहे. ओके. जर हाय आणि लो वरती असेल तर मी इथे विक ड्रॉ करेल. हो. आता पहिल्या पॅटर्नला विक नसते. हा पॅटर्न कॅन्डल मध्ये याला म्हटलं जातं मारुबोजू पॅटर्न. ओके. मारुबोजू मध्ये काय होतं की एखाद्या गोष्टीची प्राइस ओपन होते, त्याच्या खाली ती पडतच नाही आणि दिवसभर वर 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 जाते आणि शेवटी डे एंडला एकदम हायेस्ट पॉईंटला क्लोज होते. आपण आपल्या कांद्याचे व्यवहारात घेऊया की त्या दिवशी 20 रुपये किंवा 25 रुपयाला प्राइस ओपन झाली, पडलीच नाही खाली, 25 वरनं सरळ सरळ वर गेली, 40 रुपयाला जाऊन बंद झाली. क्लोजिंग पण 30ला नाही आले, 40ला बंद झाली. मग आपण काय म्हणू की जे बायर्स होते, जे व्यापारी होते, ते स्ट्रॉंग होते. बरोबर. त्यांना ती वस्तू स्ट्रॉंग विकत घ्यायची होती, डिमांड होती. सेलर्स विकत गेले, सगळे शेतकरी त्यांना विकत गेले, पण प्राइस वरतीच गेली. बायर्स करता चांगलं आहे ज्या लोकांनी बाय केलं, कारण की त्यांना मे बी माहिती असेल की अजून प्राइस वाढणार असेल. करेक्ट. तर तसंच झालंय. हा पहिला पॅटर्न बुलिश आहे. दुसऱ्या पॅटर्न मध्ये काय होतं, आता मी याच्यात तुला वेगळे वेगळे पॅटर्न ड्रॉ करून दाखवतो साईड बाय साईड. म्हणजे फक्त तुला मला सांगायचं आहे की हा बुलिश आहे का बेरिश आहे परत. आता मी असं वरती ड्रॉ केलंय थोडंसं पॅटर्न, याला नाव नाही काही, पण फक्त मला आता बघायचं की तुला आता काही गोष्टी लक्षात आल्या आहेत का. हा वरती वीक आल्यामुळे वरती एक हाय आहे, समज खाली थोडंसं लो पण आहे. काही कॅन्डल बुलिश का बेरिश आहे आता पण? आता पण बुलिशच आहे, कारण ते जे कॅन्डलचा क्लोज आहे ते हाय जवळच झालेलं आहे. बरोबर, हेच महत्वाचं आहे. हाच आपण थंब रूल आता आपण डिसाईड करणार आहोत आणि शिकणार आहोत. ओके. की प्रत्येक इंडिव्हिज्युअलनी, म्हणजे आपण जो ॲनालिसिस करतोय, जो आपण म्हणतो की मी टेक्निकल ॲनालिसिस शिकायचा प्रयत्न करतो, आता मला हे बघणं गरजेचं आहे की कॅन्डलस्टिक्सची नावं खूप सारी असतील. मी तुला 1-2 पॅटर्न सांगणार पण आहे, पण त्या पॅटर्न्सला समजून घ्यायचं असेल ना तर एक छोटीशी गोष्ट, जसं आता तू एकदम लवकर पकडली की क्लोज, की प्राइस बंद कुठे होत आहे. तर आपण असं समजू ही रस्सी खेच आहे, दोघांमध्ये होत आहे, बायर आणि सेलर मध्ये. बायर्सला काय आवडत होतं, जसं तू बोलली, प्राइस वरती जायला हवी. तर बायर्सची बाजू कोणती आहे, हाय वाली, आणि सेलरची बाजू कोणती आहे, लो वाली. तर आता हा जो क्लोज आहे ना, हा इम्पॉर्टंट आहे. हा क्लोज कोणाकडे जाऊन बंद होतो, म्हणजे आपण म्हणूया ना तो रस्सी खेच मध्ये तो क्लोज, ती मधलं रेड रिबिन आहे, ती रेड रिबिन हाय जवळ जाऊन बंद होईल की ते रेड रिबिन लो जवळ जाऊन बंद होईल. जर ती हाय जवळ जाऊन बंद झाली तर आपण म्हणू बायर जिंकले. कारण की आपण तर सगळे असे आहोत जे प्राइसला ऑब्झर्व करतोय, ते फक्त मागे जाऊन उभे राहणार आणि उद्या बायर जिंकणार असेल तर बायरच्या मागे उभे राहतील, उद्या आपल्याला पैसे मिळतील. प्राइस जर पडत असेल तर मी सेलर्सच्या गँगला जाऊन जॉईन करणार, उद्या प्राइस पडणार असेल तर मी त्यातनं पैसे कमवेल. करेक्ट. तसंच हा एक बुलिश पॅटर्न आपण पहिले शिकलो, आणि एक आता थंब रूल शिकलोय की क्लोज हा बघायचा आहे आपल्याला नेहमी, बरोबर. तर तसंच तुला ते एक पॅटर्न दाखवतो. याला हॅमर असं म्हणतात. तुला दिसतानाच हतोडी सारखं दिसत असेल. याच्यात ओपन इथे, कारण की आता मी याला हॉलो ठेवलंय, म्हणजे ब्लँक ठेवलंय, म्हणजे ही ग्रीन आहे असं पकड. म्हणजे लो पर्यंत गेली प्राइस, परत वर आली आणि ओपनच्या थोडं वर जाऊन बंद झाली. तू जसं सांगितलं हायच्या वरती आहे किंवा हाय जवळ आहे, बुलिश पॅटर्न आहे, बरोबर. आता तुझ्याकडे एक क्वेश्चन आहे आणि सगळ्यांकरताच, तुम्ही सगळेजण इथे व्हिडिओ मे बी पॉज करून याचं उत्तर टाकू शकता. हा वरती ओपन झाला, याला मी आता रेड कलर देतो. आता हा बुलिश की बेरिश आहे, कलर रेड आहे या हॅमरचा, हॅमरच आहे. पण जर ते रेड कलर आहे तर मग बेरिश असेल. नाही, आत्ता आपण शिकलो ना की इथे जेव्हा आपण याचं डिस्कशन करत होतो ह्या पॅटर्न मध्ये, तुझे सांगितलं की क्लोज माझ्याकरता महत्वाचा आहे. आता कलर माझ्याकरता महत्वाचा आहे का, अजून कलर महत्वाचा नाही. बऱ्याचदा बॉडी खूप छोटी असू शकते, तुझ्याकरता कलर हा थोडासा तुला त्रास दाखवू शकतो की सकाळी ओपन झाला त्याच्यापेक्षा खाली क्लोज झाली, पण तोच हायेस्ट पॉइंट आहे.
म्हणजे बायरच्या टेरिटरीत ती रिबिन कुठे जाऊन बंद झाली आहे? बायर्सचा आता असं समज प्रत्येक कॅन्डलला तू 2 भागात पाडणार असेल, डिस्ट्रीब्यूट कट करशील, तर हा क्लोज जर वरच्या बाजूत असेल हो, मग ते तर बायर्स तू बुलिश म्हण, क्लोज जर खालच्या बाजूत असेल तर तू बेरिश म्हण. बरोबर. ठीक आहे. आता आपण अशाच बेरिश कॅन्डल बनवूया. मारूबोजू बेरिश बनवू शकते, जशी ही हो. बुलिश बनली तशी बेरिश बनली. हो मी याला कलर केलाय, हा ओपन आहे आणि हा क्लोज आहे, हो. तर हा माझा बेरिश मारूबोजू झाला. आता हॅमर उलटा कसा बनू शकतो? असा बनू शकतो. आता याचा परत कलर मॅटर करेल का? नाही, कारण की लोच्या जवळ आहे. तो ओपन इथे असू दे आणि क्लोज इथे असू दे, किंवा ओपन इथे असू दे आणि क्लोज इथे असू दे, दोन्ही केसमध्ये आपण वरतून खाली पडलोय, हायएस्ट पॉइंटवरनं पडलोय, आणि क्लोज जो आहे हा वरती का खाली, हा लोच्या जवळ आहे. तर साधारण टेक्निकली तशा आता आपण 2 पॅटर्न शिकलो आहोत, करेक्ट. मारूबोजू आणि हॅमर. हॅमर. एक तिसरा पॅटर्न तुला सांगू इच्छितो की आता हे काय आहे ते सांग. बरेच अशी कॅन्डल बनते, किंवा तू बघितली नसेल तर आपण बघूया काही एक्झाम्पल. आता काय वाटतं तुला, बुलिश आहे की बेरिश आहे? ते जिथे त्याचं ओपन आहे तिथेच क्लोज आहे ना. हो. मग ते मोस्टली आता ती वरती पण नाही आणि खाली पण नाही मग ते मध्येच बंद झाली आहे. म्हणजे दोघं स्ट्रॉंग होते, बायर्स आणि सेलर्स दोघं इक्वली पुल इक्वल होते. म्हणजे आज दोघांमधनं कोणाचंच इच्छा नव्हती की प्राइसला एक तर वरती न्यावं किंवा खाली न्यावं. करेक्ट. आता जर त्यांनाच नाही कळत आहे तर आपण पण त्या प्राइस मधनं असं समज करून घेऊया की आज दोघांनी डिसिजन नाही घेतलंय कुठे जायचं, तर आपण डिसिजन नको घ्यायला. मार्केटमध्ये तू आणि मी कॅन्डल्स का बघतोय? कारण की आपल्याला एक डिसिजन घ्यायचं की यातनं बाय करायचं की सेल करायचं. आता जर त्यांनीच डिसिजन नाही घेतलं तर म्हणून आपण हे डिसिजन अशा दिवशी नाही घ्यायचं. याला डोजी कॅन्डल असं म्हणतात कॅन्डल 6 पॅटर्न मध्ये, की मार्केट मध्ये बंद होतं जनरली, तर अशाला पण डोजी म्हणू. बऱ्याचदा एक छोटीशी बॉडी दिसेल तुला मध्ये. ओके. आता नॉर्मल मार्केट आहे, टेक्स्टबुक टाईप नाही बनणार, तर छोटासा कलर दिसू शकतो. हा ग्रीन कलर दिसला किंवा रेड कलर दिसला तरी हा डोजीच आहे, कारण की दोन्ही साईडला मुवमेंट झाली पण प्राइस शेवटी जिथे उघडली होती तिथेच बंद झाली. तर ह्या डोजींचे काही प्रकार आहेत. अजून काही प्रकार आहेत डोजीचे, ते मी तुला दाखवून देतो. जसं आता असं खाली येऊन आणि अशी डोजी बंद झाली, याला ग्रेवस्टोन डोजी म्हणतात. पण ही ग्रेवस्टोन डोजी आता न्यूट्रल आहे का, जशी मगाची न्यूट्रल होती? नाही, ते सेलर्स कडे जाऊन बंद झाली आहे. हा, लो जवळ. जसं आता तू बरोबर पकडले की ही क्लोज जो आहे खाली येऊन बंद झाला, म्हणून हा ग्रेवस्टोन डोजी जरी पॅटर्न असला तरी हा बेरिश आहे. यातनं प्राइस पुढे पडायचे चान्सेस आहे. एक असा बनू शकतो ड्रॅगन फ्लाय डोजी, जिथे ओपन वरती होता, क्लोज वरती दिला. म्हणजे हॅमरचा वर्जन आहे वेगळा, फक्त वरती मोठी हॅमर बॉडी नाहीये, फक्त बॉडी नाहीये, छोटी बॉडी आली तर तू त्याला हॅमर म्हणशील, इथे त्याला हॅमर म्हणशील ग्रेवस्टोनच्या. म्हणून नावं मॅटर नाही करत आहे. म्हणून आपण तो रूल बनवला ना की नावांपेक्षा इम्पॉर्टंट आपण महत्व देऊया क्लोजला. क्लोज कुठे होता. तर आता आपण क्लोजचे एकदम छोट्यात एक्झाम्पल घेऊया की 3 ठिकाणचे क्लोज इम्पॉर्टंट आहे. हाय जवळ बंद झाला तर बुलिश, खाली बंद झाला तर बेरिश, लो जवळ, आणि मध्ये बंद झाला तर न्यूट्रल. म्हणजे काहीच नाही करायचं. आता जेव्हा आपण कॅन्डल्स तू आता शिकली आहे, तर आपण हे कॅन्डल्स का शिकतोय? कारण की प्रत्येक कॅन्डल नंतर तू एक डिसिजन घेणार आहे. करेक्ट. समज एक बुलिश कॅन्डल बनली, कुठली पण, आपण एक बुलिश कॅन्डल ड्रॉ करूया परत. आता आपण बुलिश कॅन्डल्स, आता तू कॅन्डल शिकली आहे, आता तुला काय वाटतं की यावरनं? हे तर कळालं सगळं, पण नक्की जे एकच प्रश्न असतं कोणाचं पण, की कुठे बाय करायचं किंवा कुठे सेल करायचं, हे कसं कळणार? आता तुला कॅन्डल्स कळायला, आपण प्रत्येक कॅन्डल वरनं डिसिजन घेतो आता की ही कॅन्डल बुलिश आहे का बेरिश आहे. चल एक एक्झाम्पल बघूया. ही जर कॅन्डल बुलिश आहे, ही मी ग्रीन बनवली आहे, ओपन खाली आहे, क्लोज वरती आहे, छोट्या छोट्या 2 विक आहेत, पण प्राइस हाय जवळ बंद आहे म्हणून बुलिश आहे. जेव्हा अशी इंडिव्हिज्युअल बुलिश कॅन्डल तुम्हाला भेटते, तुम्ही नेक्स्ट डे कन्फर्मेशन घेऊन कॅन्डल 6 प्रमाणे याचा जेव्हा हाय ब्रेक होईल, ओके, हाय ब्रेकला तुम्ही इथे बाय कराल. हा तुमचा बाय सिग्नल असेल, कारण की कॅन्डल 6 बुलिश होती. आपण म्हटलं ना रस्सीकेजमध्ये काल बायर जिंकले होते, तू त्यांच्या मागे जाऊन उभी राहिली, कारण की उद्या ते जिंकतील परत या अँटिसिपेशन मध्ये. पण जर ते उद्या पडताय खाली तर तू नाही घुसत आहे, तू परत वाट बघते की नेक्स्ट डे पण ते थोडंसं स्टार्ट करताय. करेक्ट.
कालच्या दिवशीच्या वरची रेंजच्या वरती जायला निघतात आहे. हम्म. जेव्हा इथे निघालेत हम्म. तेव्हा तू हायच्या वरती बाय करशील हम्म. आणि कालच्या कॅन्डलचा लो तुझा स्टॉप लॉस असेल. म्हणजे Stop loss म्हणजे स्टॉप लॉस म्हणजे आता समज तू एखादी वस्तू विकत घेतली हम्म. आणि ती तू आता टेक्निकल अनालिसिस प्रमाणे विकत घेते. हम्म. समज तू ते कांदे 40 रुपयाला विकत घेतले, हम्म. पण तुला माहिती ते 25 वरनं आलेत वरती. हम्म. 25 रुपये आले की तू काढून टाकशील, कारण की आता तुला रिस्क नाही घ्यायची आहे. तुला रिस्क त्या 15 रुपयाचीच घ्यायची आहे. हम्म. त्याला स्टॉप लॉस म्हणतो. म्हणजे ट्रेडिंगमध्ये जेव्हा केव्हा तू तुझं एक ठरवते कॅपिटलमधनं की एवढा माझं कॅपिटल तुटलं, नुकसान झालं माझं, हम्म. तर ते मला चालेल, तर त्या नुकसानाचे लेवल काढायला स्टॉप लॉस असं म्हणतात. माझी किती रिस्क आहे. हां, तुला वाटतं ना की या ट्रेडमध्ये मला 1000 रुपये घालवायचे, हम्म. तर तू ते 1000 रुपयाप्रमाणे जर ते कॅन्डलची रेंज तेवढी आहे का? हम्म. अच्छा, रेंज आहे, रेंज 10 रुपयाची आहे, हम्म. मग मी 100 शेअर घेईल हम्म. तर माझ्या 1000 रुपयाचंच नुकसान होईल. जसं आता तू म्हटली रिस्क, तुझी रिस्क जर 1000 रुपयाची आहे घ्यायची इच्छा, तेव्हा तू ट्रेड घे. हम्म. आणि ट्रेड घेताना तुला त्याचा हाय ब्रेक होणं बघणं गरजेचं आहे. हम्म. आलं कळलं. इथपर्यंत लक्षात? हो. जाऊया पुढे. येस. काही एक्झाम्पल्स बघायचे. हो, आता तुला चालेल. काही कॅन्डल्स कळाले आहेत तर आपण डेली टाइम फ्रेमवर जाऊ आणि बघूया पटापट की तुला कुठल्या कॅन्डल्स दिसतात त्याच्यात, बुलिश किंवा बेरिश, किंवा मी तुला विचारतो. ओके. आता मी तुझ्यासोबत इथे निफ्टीचा चार्ट ओपन करतोय हो. आणि मी तुला रॅन्डमली काही कॅन्डल्स विचारतो. ओके. त्या तू मला बघून सांग की त्या बुलिश आहे की बेरिश आहे. आता ही जी ग्रीन कॅन्डल आहे, हम्म. ही काय वाटतं तुला? ही तर बुलिशच आहे, कारण जे क्लोज आहे ते वरती झालेलं आहे. बरोबर. हो. वरती आहे, हायच्या जवळ क्लोज आहे. हायच्या जवळ आहे. ही दुसऱ्या दिवशीची, ती पण बुलिशच आहे. कारण की हाय जवळ बंद आहे. हो. आता तू मला सांग, ही जी ग्रीन बनली इथे, हो. ही काय आहे? ही बेरिश आहे. बेरिश आहे. तिचा लोही तुटला, दुसऱ्या दिवशी प्राइस थोडी खाली पण गेली. हो. दुसऱ्या दिवशी पण कुठले पॅटर्न बनला? बेरिशच. तिचा लो तुटला का नंतर नाही. परत कुठला पॅटर्न आला तुला? बुलिश. त्याला म्हणतात बुलिश पॅटर्न्स. आता आपण याच्यात इन्व्हर्टेड हॅमर्स बघितल्या, जे आपण शिकत होतो. हो. तसंच इथे पण बघ, इथे पण एक कुठला पॅटर्न बनला? हे बुलिशच बनलं. बुलिशच बनला. आता हा मार्केट वर जात असताना एक हो. बुलिश पॅटर्न बनतोय, हो. तर साहजिक गोष्ट आहे, प्राइस वर जाते तर बुलिश पॅटर्न बनत राहतील. करेक्ट. पण त्यानंतर काय झालं? त्याचा हाय गेला का? नाही. त्याचा जेव्हा लो गेला तर तू म्हणू शकते या कॅन्डल नंतर थोडंसं बेरिशनेस आला. करेक्ट. आले या दिवशी हम्म. क्लोजिंग बेरिश. हो. बघ डोजी बघते, इथे आपण डोजी बघितली होती तशी डोजी दिसते. ती हो. आहे, हम्म. ही आहे. ही पण डोजीच आहे. ते डोजी कॅन्डल्स आहेत. तर बऱ्याचदा तुला कॅन्डल्स बघून आता कळायला लागेल हम्म. की ही डोजी आहे का, मला डिसिजन घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे, हम्म. नक्की आज काय चालू आहे. जसं आज आपण बघू हम्म. तर आजची कॅन्डल काय चालू आहे जेव्हा आपण आता शिकत आहोत. आता तर चालू काय पॅटर्न? आता तर बुलिशच वाटतेय, कारण की आता हायच्या जवळ आहे आपण. हायच्या जवळ आहे. काल काय झालंय? काल पण एक बुलिशच कॅन्डल होती. हायच्या जवळ आपण आलो आहोत. हो. तर यामध्ये आपण आज बेसिक सिंगल कॅन्डल सिक्स पॅटर्न बघितले हो. की बुलिशनेस बेरिशनेस आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो. हो. या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या आहेत. हो. यासोबत एक दुसरी छोटी महत्वाची गोष्ट तुला शिकवून देतो आज एक. हम्म. कारण की हे सगळं बघत असताना बऱ्याचदा प्राइस लाईक माहिती असते. जसं आपण परत आपलं जुन्या उदाहरणाजवळ जाऊया की कांदे किंवा एखादं प्रोडक्ट, हम्म. तुला प्रत्येक प्रोडक्टची ना प्राइस वाढताना दिसते हो. आणि पडताना दिसते. हो. पण तुला माहिती असतं की बऱ्याचदा तो प्रोडक्ट एका लेवलच्या खाली नाही जात. हम्म. बरोबर. समज कांदे असतील ते कधी 40 रुपयाच्या खाली नाही जाणार आहे. हो. तर तुला माहिती की 40 भाव झाला की तिथे थांबून जातो भाव. करेक्ट. त्या खाली पडत नाही. क्वचितच होतं की त्याच्या हो. खाली गेला, परत तिथनं वर जातो. कधी कधी 80-90 होतो, हम्म. भेटत नाहीये, थोडंसं काहीतरी इश्यू झाला हम्म. बरोबर. काहीतरी. पण तिथे भाव राहतो का जास्त दिवस? नाही. असं का होतं? आणि तिथनं परत काय होतं? भाव परत पडतो. परत पडतो. त्याला काय म्हणतात माहिती आहे? नाही. टेक्निकल अनालिसिसमध्ये त्याला म्हणतात सपोर्ट आणि रेजिस्टन्स. अच्छा. एखाद्या लेवलवरनं जेव्हा प्राइस परत बाउन्स होते हम्म. त्याला सपोर्ट असं म्हणतात. ओके. आणि एखाद्या लेवलवरनं जाऊन जेव्हा प्राइस अडकते हम्म. आणि तिथनं परत पडते हम्म. त्याला रेजिस्टन्स म्हणतात. प्राइसमध्ये हे काढणं गरजेचं आहे, कारण की तुला कळायला हवं की प्राइस कुठनं वाढते. हम्म. कारण की प्राइसला एक मेमरी आहे. आता कांद्याच्या उदाहरणात आपण तेच घेतलं, त्याची मेमरी होती. हम्म. आलं ना तुला लक्षात बरोबर. की जेव्हा प्राइस वर जाते तुला आलं लक्षात की तिथनं पडते बऱ्याचदा, हो. आणि जेव्हा खाली येते तेव्हा तिथनं वाढते. परत जाते. तसं स्टॉक्स बद्दल आणि मार्केट बद्दल पण होतं. आता आपण असं समजूया, आता आपण मार्केट बघूया
की कुठे काय झालं. तर आता हा एक चार्ट लावला मी निफ्टीचा तुझ्यासमोर. तुला इथे दिसते कुठे काही होताना? हो, त्या लेवलवरून घडी घडी प्राइस खालतीच जाते, म्हणजे बघ इथे तिथे एकदा हिट आली. करते आणि इथे तिसऱ्यांदा पोचते झालं. हो, आणि खाली पडते. हो. म्हणजे आपण आता याला काय म्हणू, जे मी तुला आता रेझिस्टन्स. रेझिस्टन्स आपल्या सिलिंग सारखं आहे की आपल्यावरती एक सिलिंग आहे. आपण प्राइस आहोत, तर आपल्यावरती काय रेझिस्टन्स, सिलिंग आहे, त्याला आपण रेझिस्टन्स नाव देतोय. आणि आपल्या खाली काय फ्लोरला आता आपण काय म्हणू, सपोर्ट, की तिथनं प्राइस बाउन्स होईल. तर तुला रेझिस्टन्स काढता आला पाहिजे, म्हणून मी तुला रेझिस्टन्स काय ते नक्की सांगितलं. याला अजून ॲडव्हान्स वेमध्ये पण यूज करता येईल, पण तात्पुरता तुला एक छोटी माहिती तरी मिळाली की बऱ्याचदा प्राइस लाईक मेमरी असते आणि तू ती काढू शकते. आता आपण सपोर्टला सहज बघूया की आता प्राइस कुठे चालू आहे आणि त्याचा सपोर्ट कुठे आहे का. तर आता तुला इथे मागच्या वेळेस मी सहज याला खूप हे करून घेतलं असं स्क्वीज. तुला मागच्या वेळेस कुठे दिसते की प्राइस कुठनं बाउन्स झाली आहे? तिथेच हे लेवल म्हणते, हो. बरोबर. तर आता मी इथे एक ड्रॉ करतो लेवल. तर याला आपण काय म्हणू, सपोर्ट. की आता माझी प्राइस इथे निफ्टी 23,500 ला आहे, तर माझा सपोर्ट कुठे 22,000. हे आपण वरच्यावर डिस्कस करतोय. तू अजून छोटे सपोर्ट आणि अजून छोटे रेजिस्टन्स पण काढू शकते की येत्या काळात उद्या परवामध्ये कुठे रेजिस्टन्स लागेल, हे किती जुने आहेत, कोण किती लांबचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघते त्यावर डिपेंड करत आहे. आता तुझ्या बघण्याचा दृष्टिकोन असेल हा की तुला कुठल्या लेवल्स तू बघते आणि कशा अनालाइज करते त्याला. बट अशा प्रकारे तू प्राइसला समजून घेऊ शकते, असं लक्षात आलं. तुला काय वाटतं, तुला काय अडचणी वाटतात आज आपण जेवढं बघितलंय त्यात? अजून काय प्रश्न आहेत तुला? आता हे सगळं आता कळालं मला, कॅन्डल्स, ओपन हाय, लो क्लोज कसं बघायचं, पण नक्की कसं अजून ट्रेड बेटर करू शकतो किंवा अजून कसं मी ॲडव्हान्समध्ये शिकू शकते, किंवा फक्त हे सगळंच आलं तर मी जाऊन ट्रेड करू शकते का किंवा इन्व्हेस्ट करू शकते का? मी तुला आता ते सांगेल. अजून तर तू पहिलाच दिवस होता तुझा, ज्यात तुला आता बेसिक माहिती मिळाली की नक्की काय आहे प्राइस. प्राइसला बघायचं कसं, एक कॅन्डल कशी फॉर्म होते आणि त्या कॅन्डल्सची नावं काय काय आहे. आज या गोष्टी तर तुला कळायला, एवढं कळालं ना? हो, एवढं कळालं. तर मी तुला सध्या तरी सजेस्ट करेल आणि तुम्हाला सगळ्यांना पण की तुम्ही आता थोडासा होमवर्क करा. थोडं रोजची कॅन्डल ऑब्झर्व करायला लाग. ओके. की कशी बंद होते, काय होतंय, त्याच्यानंतर पुढे काय होतंय, परवा काय होतंय. त्याने तुझा अभ्यास थोडा वाढेल. ऍडव्हान्स खूप साऱ्या गोष्टी आहे. मी आता तुला सांगणार नाही की तू लगेच जाऊन ट्रेड घे, कारण की अजून तुला खूप शिकायची गरज आहे. याला आपण अजून ऍडव्हान्स मध्ये जाऊन बघू शकतो. या कॅन्डल्सचे वेगळे प्रकार पण आहे. आज आपण सिंगल कॅन्डल शिकलो आहोत, बरोबर. तुला मल्टी कॅन्डल पॅटर्न शिकायला लागतील की 2-3 कॅन्डल्स मिळून एक पॅटर्न बनतो बऱ्याचदा. अच्छा. ते 2-3 दिवसाच्या प्राइसनी काय केलंय त्याच्यात एक अंडरस्टँडिंग येते. आता ही सगळी भाषा आहे. जसं आज म्हणतो ना की मी तुला आज आताशी तू ऍडमिशन घेतलंय आणि तुला बेसिक कळालंय त्या भाषेचं महत्व काय, आणि मग आता तुला कळायला लागेल मार्केटबद्दल. तुझं रिडिंग थोडं वाढलं की आपण पुढच्या सिरीज मध्ये बघूया की या कॅन्डल्सला कसं रीड करायचं सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये. त्यांचे लार्जर टर्ममध्ये काही पॅटर्न्स बनतात आहे का. म्हणजे तुम्हाला सगळ्यांसाठी इंटरेस्टिंग म्हणून सांगेल की तुम्ही कप अँड हँडल किंवा हेड अँड शोल्डर्स किंवा तू ऐकले असतील सगळ्या गोष्टी. या सगळ्या आपल्याला नंतर शिकायच्या, पण पहिले या सगळ्या गोष्टींचा थोडा होमवर्क करायचा आहे. तुला काय प्रश्न असतील तर तू घेऊन ये, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही घेऊन या, तुम्ही आमच्या व्हिडिओवर टाका. म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सुहाणीला पण आणि तुम्हाला पण अजून काय शिकायचं आहे ते आपण पुढे जाऊयात. असं थँक्यू सो मच. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.